ॐ मङ्गलाचरणं सजेति सिन्धूरवदनो देवोत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरेव तमसां राशिनाशेते विघ्नां या कुन्देन्दुशहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनम्रमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मादिशङ्करप्रभृतिभिर्देवेः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती न्याशेषजाड्यापः ॐ मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवकंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। ॐ गुरुदेव दत्त दिगंबराय नमः। श्रीपादवल्लभाय नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ साईनाथ महाराज की जय, नवनाथ महाराज की जय। ओम गोविंद गोपाल कृष्णाय नमः, सरस्वते नमो नमः। श्रोते हो, आपल्यासमोर नवनाथ ग्रंथातील 30वा अध्याय सादर करत आहे। तरी सर्वांनी आनंदमय होऊन ही कथा ऐका आणि सर्वांनी सबस्क्राईब करा। थोरांना नमस्कार आणि लहानांना आशीर्वाद। ओम श्री गणेशाय नमः। जय जया जय जगदुद्वारा पंढर्याधीशा रुक्मिणीवरा सर्वसाक्षी दिगंबरा पुढे ग्रंथ बोलविका। मागील अध्याय अनुसंधान भर्तरीशाले विरक्तपण गोरक्ष जतीचे समागमे करुण गिरनार चळा पोचला परी रात्रंदिन लेवणी स्नेहाचे अपार रत्न तेने करुणी उभयता जान सुशोभित पै झाले। यावरी गोरक्ष 3 रात्री राहता झाला गिरनार पर्वती मग पुसुनी श्रीदत्ता प्रती मच्छिंद्राकडे चालिला परियात्री सुत मने बाळा गोरक्षनाथा मच्छिंद्र वत्स मम देहाते भेटला नाही बहुत दिवस तरी तयाचे भेटी माझे चक्षु परम भुकेले योग दक्षो तरी त्यानुने मज प्रत्यक्षो भेटवी का जीव लगा। ऐशी ऐकता दत्तात्रेय वाणी भेटवीन म्हणे गोरक्ष मुनी मग श्री दत्तात्रेय चरणाम नमुनी निघता झाला गोरक्ष श्री मच्छिंद्र मार्ग धरुण चालता झाला गोरक्ष नंदन एरीकडे राया कारण काय करी महाराजा नाथ दीक्षा देऊनी त्याशी मौळी स्थापी वरदस्ताशी चिरंजीव पद देऊनी त्याशी अक्षय केला महाराजा जोवरी असे धरित्री चिरंजीव केला राव भरतरी ऐशी वचन वागुत्तरी प्रसादा ते उपिली या उपरी अभ्यासास प्रारंभी नेमिला भरतरी दास ब्रह्मज्ञान रसायनास कविता वेद सांगितला ज्योतिष व्याकरण धनुर्धर जलतरणादी संगीतोत्तर वैद्यावश्य रोहिणी अपार गाडादीच होता तो कोकशास्त्रादी नारक कळा चातुर्य भाष्य बोध रसाळा मीमांसादी पातंजला प्रवीण केला महाराजा पाया परी वैद्यशास्त्र घन सांगता झाला त्रिनंदन
वातास्रादी जलद पूर्ण अग्नी अस्त्र सांगितले कामास्त्र धर्मास्त्र वाताकर्षण वज्रास्त्र पर्वतास्त्र वासव शक्ती दारुण नागास्त्र खगेंद्रास्त्र अस्त्र जीवनी जीवन ब्रह्मास्त्रादी उपदेशी देवास्त्र काळास्त्र आणि मोहन रुद्रास्त्रे विरक्तास्त्र अति निपुण निर्वाणास्त्रादी दानव प्रवीण स्तवनास्त्रादी सांगितली कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र विभक्तास्त्रादी मानवास्त्र विहंगम प्लवंगम कामिन्यास्त्र सकळास्त्रादी उपदेशी यावरी शस्त्रविद्या सघन पूर्वी होता राव निपुण त्रिशूळ फरश अंकुश मान धनुष तोमर शिलता परज मुग्धर बरशी मांडुक चक्रे गदा उद्देशी दारुक यंत्रे शस्त्रेशी बरशी कुठारादिकी प्रवीणा ऐसा शस्त्रविद्ये कारण पूर्वीच होता राव प्रवीण त्यावरी अस्त्रविद्या रत्न गुरुमुखे लादला मग ते विद्येशी अर्थ शेवटी की कोंदन विराजे रत्नगटीन मग त्या तेज हे मावटी मोल काय बोलावे की सुगंधित मलयगर त्या मिश्रित झाले मृगम द केशर मग त्या गंधा ते वागुत्तर कवनार्थी बोलावे असो ऐसा विद्या संपन्न भरतरी ते करुण्यात्री नंदन उपरी साबरे व्यक्त करुण सदना ते पाठवी नाग पन्नग उभय ठाई सकळ दैवते तया प्रवाही मित्रकुंडासने वेडुने मही पाठवीत महाराजा मग तेथे जाऊनी भर्तरीनाथ साधिले सकळ 52 विरातीन जैसा मचंद्र झाला क्लेशवंत त्याचे क्लेशावरीले मग सकळ देव करुणी प्रसन्न पाती श्री गुरुचे चरण मग सवे घेऊन अत्री नंदन बद्रिकाश्रमी पातला तेथे बैसवणे पूर्ण तपाशी मग येऊने गिरनार पर्वताशी राते झाले सुखवस्तीशी मच्छिंद्र मार्ग विलोकित तो येरेकडे गोरक्षनाथ पाता झाला गर्भगिरी पर्वत परमावडी आनंद भरित मच्छिंद्रा ते भेटला उपरी चरणे ठेवून माथा म्हणे महाराजा दत्त गुरुनाथा तुमच्या भेटी क्षुदा नितांत कामा नळो दाटला तरी तयाची घेऊ भेटी आनंदे होड दाटला पोटी जय सिंधूची अर्णवा गाठी प्रेमेल रे उंच बळे की सोमाते कुमुद पाती बेटी चुंबक काम वांचिती तन्याय त्रिविध मूर्ती कामिनले भेटीशी ऐशी गोरक्षाच्या ऐकता वाणी तोही पडला कामवेष्टनी म्हणे वत्सा माझा स्वामी पाहो ऐशे वाटत तसे मग काही दिवस तेथे राहून करते झाले उभय गमन वैदर्भ देशीचा मार्ग धरून गमत असती उभयता तो कौडण्यपुरी सहज ग्रामात करू गेले उभय भिक्षेते तो तिथीचा शशांक नृपणात कोपलासे स्वसुतान कोपला परी चौहटात दुता हाती उपुणी सुत खंडित करुणे पद हस्त जो हटाते टाकिला यावरी श्रोते कल्पना घेती आराव कोपला सुतावरती तो कोपतया कवनार्थी सुतावरी पेटला तरी हे कविज्ञा महाराजा दाव सकळ निर्णय चोझा
गुणत्व ठेवणे ग्रंथी बोजा प्रांजळपणी असावा. ऐसे ऐकता श्रोत्यांचे वचन कवी म्हणे ज्ञानुसंधान. तेथे चराव शशांगर नाम प्रज्ञावंत धार्मिक. धैर्य बळ संपत्ती सत्वस्थ यश करी कीर्ती. ऐसा सुने शशांगर नृपती परी संतती नशे त्या. संतती नशे तिने करुण राव झाला चित्ते उद्विग्न. न आवडे वैभव राजकारण छत्रसिंहासन नावडे. नावडे आसन वसन शयन नावडे अन्नोदकादिपान. नावडे चातुर्य भोगाधी गायन कळा कुशळ गुणस्वी. सदा विराजून एकांत स्थानी वंशलतेची करे घोकणी. तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोले राया ते. म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा धाक धरिता संतती कामा. परिलाट रेषेच्या विधी उगमा नसल्या व्यर्थ का धाक. तरी सर्वज्ञा सहज स्थिती चित्त मिरवा प्रांजळ वृत्ती. व्यर्थ काचने शरीराप्रती न भंगू द्यावे अनलाते. राया वळवा नळ चिंता क्लेश शरीरा साहुने हरी प्रज्ञेस. प्रज्ञेविन संसार होस होता हे महाराजा. ऐशे बोलता मंदाकिनी परिराया बोधन वाटे मनी. चित्त दरी व्यग्र काचनी संसार वल्ली सोडिना. दिवसानुदिवस ती थोर नावरे चिंता वैष्णा नर. मग एके दिवशी अति निष्ठुर शिवाराधू बैसला. मंत्रिका ते पाचारुण वैभव केले त्या स्वाधीन. सवे स्वल्पदूत घेऊन दक्षिण दिशे चालिला. रामेश्वरा कामवरुण जात शिवा ते करू प्रसन्न. तो मार्गी चालता कृष्णा संगम तुंगभद्री भेटला. तेथे राहता मुक्कामाशी शयन करिता निशिशी. दशकर पंचानन स्वप्नाशी येऊन या बोलतशी. म्हणे राया संसार वल्ली तव चित्त धरी चिंता व्यापिली. तरी याची ठाई संतान वल्ली प्राप्त होईल तुझराया. परी कृष्णा तुंगभद्रा उभय सरिती. संगम चिमट्यात तटस्थिती तटक्षिती. अपर्णे सहित माझी मूर्ती नित्यार्ची त्या लिंगीन. लिंगार्चिता सकाम कामा. स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा. याविन खंती जावया पुन्हा अन्य उपाय नसेची. ऐशी स्वप्नी दृष्टांत होता तिच्या आवडे नरेश चित्ता. मग मित्र डोह संगम सरिता जाऊन या विलोकी. तो जुनाट लिंग दिसले तेथ होते तटे प्रतिष्ठे रहित. राये पाहुणे सप्रेम भरित प्रतिष्ठेत मिरविली. मिळवून पंचोपचारक तया उभवणे प्रेम दोंदिक. प्राण प्रतिष्ठा करुणे अर्चक तया ठाई मिरवला. तया लागे उत्साह थोर भावने रक्षी रामेश्वर. परिकीर्ती ध्वज संस्कार अपार लोक मग येती. करुणे हराचे जय जयकार अखंड होता नामी गजर. जय जय शिव संगमेश्वर ऐसे लोक बुभाती. तरी तया निकट मध्यक्षिती भद्र संगम ग्राम वस्ती. तया माझी भूदेव जाती एक नशे प्राज्ञिक. मित्राचार्य तयाचे नाम वेद पाठके उत्तमोत्तम. तयाची दाराशर्यो नाम पतिव्रता गळी.
आगळे परे संतती विण दोघे होते अति क्षीण मग ते उभयता सुलक्षण त्याची शिवा अर्चिती आयसे लोटता काही दिवस तो स्वर्गी वर्तले काय कथेस सर्व गण मिळून सभेस शिवा बैसले वेष्टुनी सुधामती मनोहारक रत्नजडित ते हाटक तरी धाम नो हे वैडूर्य विकासिक शिवसभा मिरवतशी ऐशे सभे ते काळे बैसल्यास गण मंडळी सुरोचनाप्सरा चंद्रमौळी पाचारिता पै झाला तवती सुरोचना देवांगणा वेगी येऊनी सिद्धांगणा मदनांतकाच्या लागुणी चरणा नाट्यपरी वही वाटली नाट्ये करिता चातुर्य गायन चतुर्थ स्वरे परम संपूर्ण तानमाने संकेत दावून नृत्य करी आगळी परी नित्य करिता भावनेत भावना कल्पी स्वचित्तांत की स्मरारी ते हो निरत काम भावने निवटावे ऐसे कामने पेटुने कामा परी काम दाटला शरीर उगमा तेने करुणे नाट्ये उत्तमा नृत्य करिता चाचरली चाचरणा पाहुणे अपर्णा कांत तिची भावना अनुन चित्तांत मने कामिन कामनला ते पिटली ही अप्सरा तरी अहंकार विलक्षण योग्य नव्हे ही कामिन तरी ते सुलभ जन्म देऊन आरत व्हावे आईशी कल्पना अनुनी चित्ती बोलता झाला पशुपती मने सरोचने कामचित्ती तुझा माते समजला तरी तू ऐश्या भ्रष्टपणी शीघ्र पावशी मृत्यू अवनी भद्रसंगमी जन्म घेऊने विप्र कुशी मिरविशी मित्राचार्य पिता तया नाम माता शर्यो परम सुगम तेचे कुशी तुझ जन्म मानव देही मिरविका आयशवदता गिरिजा कांत सुरोचना भयभीत चित्ती म्हणे स्वर्गच्युत हिन दैवे झाले मी आहा चित्ती उदेले दैव मांदुस तेथे उदेला दैवे खैस तेवी चिल्या शिवरतीस अला भाते मिरवले आज करू जाता एक प्रारब्ध घडवे अनेक करे कवळिता रत्न माणिक काच मने निवडिला आयशी सुरोचना चित्ती चिंतुन करीती झाली म्लान वदन उपरी तिने स्तुती स्तवन शिवा लागी आरंभिले म्हणे महाराजा कैलासपती नंदीवहना चक्रवर्ती त्रिशूळ पाणी सर्वांगी विभूती व्यक्ता व्यक्तसी तू फरशांकुश गदा तोमर डमरुचक्र कपाल पात्र शोभी दशकर रुंडमुंड भूषणिका भाळींदू कबरी गंगा श्वेतवर्णा करिषी योगा वस्ती सुलक्षे आवडे नगा जोगा साधावया तरी उभा माया धवा हेवा श्रेष्ठा महाभावा विज्ञान धारणी अनुभवा महादेव तुझ म्हणती तरी आता प्रज्ञावंता चुकोर माझी वारी व्यथा
भोळेपणे मानुनी चित्ता उषा पाते वदावे. ऐशी ऐकुनी ते चिवानी तोषला मृडानी वर मनी. मने सरोचने तुते अवनी प्राप्त होईल निश्रये. परी माते तू अर्चिता प्रत्यक्ष होणे तुझे अर्था. मग सहज माझा स्पर्श होता स्वस्थाना ते तुईशी. हाची माझा वर शाप आतरे खेदा ते करी लोप. ऐसे बोलता गुणा नव भूप चालती झाली उर्वशी. भद्रा संगमे विप्रोत्तम मित्राचार्य पवित्र नाम. शर्यो कांते वरिता काम दृश्य झाली जठराते. पुढे लोटता दिवसानुदिवसा पूर्ण होता नवमास. कन्या रत्न पंकजास उदय झाला वेल्हाळ. परी ठाईची उर्वशी कवनान वर्णवे स्वरूपाशी. बालार्क किरणे सतेज राशी कनक पंकजा मिरवतसी. चंद्राननी कर्ण नयन खंजरी टकलिका दैदीप्यमान. जिचे पाहता मुखमंडन मदन मूर्छा वर्तसी. जिचे दात माणिक वर्णी अधर विकासत सुहास वदनी. दंत तेजे पाषाण तरणी रत्न पंकजा मिरवतसी. पवळ देठी अधर भार सरळ नाशिका पवन स्थिर. परम तेजवंत वक्र पाहुनी चंद्र लाजतसी. चंपक मालती सुहास माला की मलयागरे दिदली कळा. ऐशी गंधी षटपद मेळा रुंजावया धावतसी. एक कोश वना तरोती ते सुगंधिता. मृतिका वरुणी मृग मदास सरसर परते मनविती. ऐशी परी गजगामिने दिवसे दिवस वृद्धी होनी. 12 वर्षे पवित्रपणी नामे कदंबा मिरवतसी. परी ती कदंबा शुभाननी 12 वर्षे इंद्रिय दमनी. पितापती ते पडता यत्नी परीनवरी भरत्याती. सदा विरक्त शिवस्मरणी शिवध्यान आसनी शयनी. काया वाचांता करणी शिववेधे वेदली. शिवार्चने तात माता जाती नित्य उभयता. ताया संगे लावण्यलता कदंबा ही जातशी. बाळपणे नित्य नित्य शिवदर्शन तेशी होता. पुढे होता वयस्थित शिव स्वतःर्चितशी. ऐशी लोटता 12 वर्षी तो कोणे के सुदीन दिनास. गृही सांडुनी अतात मातेस शिवालयी गेली ती. तव ते समय देवळात कोणीच नशे कांतात. कदंबा ते संचार करीत एकटपणी शुभांगी. जय जय हर म्हणू निवानी मस्तक ठेवी महिला गुणी. ते समय मृडानी वर तिला गुणी. अदृश्य होता त्या ठाई गुप्ततेत शिव पंचानन. पाता झाला ते कारण परीती दारा सुलक्षण. मुखमंडनी देखिली जैशी चपळा तेज भरित. शिवधामे लखलखित. बिते पाहता प्रणानात कामवेष्टनी पडेला. मग हास्ययुक्त होनी कुमार तात मनेची व्हावे रत. ऐशे योजने चपळवंत धरू पाहे ती चपळा.
परी तो शिव तेज खानी धावता देखिला जैसा तरणी तेने करुणे भयभीत होऊनी पळू लागे कदंबा शिवालया ते सोडून बाहेरी येती झाले विप्र कुमरी परी तो शिव कामातुर ते मागे धाविन्नला पुढे कदंब मागे भव उभयता मैते घेती धाव घेता सदा शिवी जाऊन या स्पर्शली परी शिवस्पर्श होता तिथी सांडी मानव तनुती सुरोचना अप्सरा होणे त्वरित स्वर्गाप्रती चालली परी कीकडे शिवकामाचा उजळीला पाड 8 सानुन इंद्रिय पाड द्रवला महिते द्रवता महे पाठी पाहता झाला कृष्णात तटी उदक मिळता एकवटी सकळ मासे संचरले पूर्वी पासून ते समये पर्वत घन तेने प्रवाहे कृष्णा संगमी रेतपात मिरवला पर्जन्य काळी तो अचाट जात होता कृष्णा पात्रात तये संधीत राव सुबट स्नाना लागे मिरवला स्नान करुणे शशांगर तटी बैसला होनी स्थिर स्नान संध्या सारोनी समग्र अर्ध्यदानी पवर्तला करी घेता कृष्णा जीवन तोरेत दाटले अंजळीत येऊन मानव देहाचा स्पर्श होऊन रेती पुतळा रचिला परीन लागता क्षण सकळा वयव दैदिप्यमान राये पाहता प्रत्यक्ष वदन बाळतनु ते देखिले पाहताची राजा हर्षयुक्त मने मज पावला उमाकांत अयो निसंभव सुत प्रताप दक्ष मज झाला तरी हा कोणी मही अवतार आसेल विरंची हरिहर वाचस्पती सहस्र नेत्र अवनीवर उतरला ऐसानंद मानोनी चित्ती उठता झाला तो नृपती बाळ कवळोने हृदया प्रती शिबिरा प्रविष्ट पै झाला मंदाकिनी सुंदर कांता परमा सत्वस्त पतिव्रता ते करी बाळ पिता पाहो नितेही आनंदे आराया शिमने मंदाकिनी बाळ कोणाचा निला स्वामी राव म्हणे अर्ध्य जीवनी उदय पावला करपात्री तरी हा ईश्वरे पुत्र तुते विदला हे उमाकांती तरी पावला करुणे महिती पुत्रवती मिरविका आयशा ऐकुनी नरेंद्रवाणी परमहर्षली मंदाकिनी मग ते स्नेहाचे भरते आणुने बाळ हृदय कवळीला लाविताची स्तन मुखाशी पानाला स्तनाशी संस्कारोने कृष्णागरनामाशी 12 दिनी स्थापिले यावरी राव शिवापासून निघता झाला तेथून कौंडण्य ग्राम पूर्वस्थान घेऊन या पोचला यावरी दिवसानुदिवस कृष्णागर पावला 10 वर्षी मग विवाह चिंता शशांगरासन आस्नुषा रूपी दाटली मग कर्दम मंत्री पुरोहित ऐक्य करुण नृपनाथ देशावरी पाठवित सुलक्षण कुमारी योजावया परिराव सांगे मंत्रिका कारण के कुमारी पावे सुलक्षण रूपवती गुणाने समान कृष्णागरा सारखी
अवश्य म्हणून मंत्री वृंद जात देशाते समुच्चय वृंद पुरोहितादि पाती सबंध कृष्णागर रायाचा नाना क्षेत्रे राज्ये पाहुणी कुमारी पाहे मंत्री नयनी परिकृष्णागराच्या रूप मंडळी एकही कन्या आढळीना सकळ मंत्री देशोदेश पाहू श्रमले कुमारीस परे सर्व संपन्नतयास कोणी काढळीना रूप पाहती तो गुणहीन गुण पाहती तो स्वरूपहीन रूप गुण असता घटित समान उभयताचे नाम ऐशे परी सांगोपांग कोटे दिशेना शुभ मार्ग अति श्रमो निलाग वेग स्वस्थानाशी पावले रायाशी भेटूने सांगती वृत्तांत की कन्या रत्ने अपरिमित परी गुणरूप घटितार्थ कोणी एक दिशेना आजीवरी महाराजा आधी संवत्सर लोटले काजा परिकन्या रत्न चोजा नातळे ऐशे झालेशी आयशे राया ते मंत्री सांगून पाते झाले आपुली स्थाने आया उपरे क्षणमास दिन लोटून गेले तयापाशी या उपरी कोणे के दिवशी कृतांत वृत्य येऊने महिषी घेऊन गेले मंदाकिनीशी परत्र देशा कारणे मग सुशरीर मंदाकिनी राये शशांगरे पाहुनी परमविवळ झाला वियोगे करुणी शोकार्णवी दाटला परी कैसा असला मायक देही मेल्या मागे मरत नाही असोंच बळोने शोक प्रवाही हुंदकिया संपादी उपरी उत्तर क्रिया करुण राव शेवी सिंहासन त्यासे लोटल्या संवत्सर पूर्ण श्राद्ध दशा उरकली उरकली परिकामिने विना राया चित्ती न वाटे कल्याण कामानळे पंचप्राण व्याकुळ भोवताती परिरावतो इंद्रिय दमणी कदान पाहे व्यभिचार म्हणी मग मंत्रिकाशी बोलावुनी निकट बैसवे आपुल्या म्हणे मकरंदा सुलक्षणा तू करो गेलासी देश ब्रह्मणा परे कुमारे रूपवंत आणि सगुणा कोणी तरी आढळली का मंत्री म्हणे जी नृपनाथ कुमारी आहे स्वरूपवंत आणि गुणही उत्तम दिसत परे घटित दिसेना उपरी मंत्रिका बोलत जरी सुता लागेन उतरे घटित तरी आमुचे नामे घटितार्थ शोध शोधुनी पहावा मंत्री म्हणे जी पुरोहिते टिप्पणे आणली आहेत लिखिते तरी त्यात पाचारुणी संबंधाते विलोकून पाहिजे मग पाचारुणी पुरोहितास सकळ कुमारींची टिप्पणे पाहत तो चित्रकुटीचा नृपनाथ घटितार्थ आवडला नाम जयाचे भुजध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज तयाच कन्या तेजा पुंज भुजावंती मिरवली रूपवंत गुणवंत तया नामे आले घटित मग पाचारुणे मंत्रिका ते तया स्थानी पाठविली मंत्री जाऊन चित्रकुटाशी पुन्हा भेटुनी भुज ध्वजाशी वृत्तांत सांगुनी रायाशी लग्न पत्रिका काढिली लग्न पत्रिकानी भृत्य लिहून पाठविले अर्जदास्त रायापाशी ताचे दूत वर्तमान निवेदिती लग्न पत्रिकाने दूत पाहुणे राव संतोषत
मग सरंजामे जाऊन तेथ लग्न सोहळा उरकिला. मग ते कांता घेऊन राव पाहता झाला पुला ठाव. उपरे दिवशी दिवस थोरीव भुजावती झालीशी. त्रयोदश वर्षे व्यवस्थित भुजावंती महे मिरवत. एरेकडे सप्तदश वर्षात कृष्णागर मिरवला. परी भुजावंती अंतापुरात धाम उभविले एकांत. अगम्य जितके राया ते तितके ती मिरवत. असो एकांती भुजावंती परे सापंत सुताची ऐकिव उक्ती. होती परी दृष्टी व्यक्ती एकमेका ती पाहती ती. तो कोण तो कोण एके सुदिनाशी राव गेला पारदिशी. राव गेला मृगेशी कृष्णा गरु धामाशी. वेदुनिया पातशी सहज वावडी घेऊन हाती. चित्तरंजवी खेळा निगुती. तो एरेकडे भुजावंते धामावरी आलीशी. राजकिशोर पाहुनी नयनी दृष्टी वंचली सुता लागुनी. तेने वेष्टुने पंचबाणी परिचारिके बोलत. मने पैल धामा प्रती वावडे उडवे वाता कृती. त्या ते पाचारुणे उत्तम गती. स्वधामात्यान वेगीन आयशे ऐकुने दासी वचन. पाहते झाले राजनंदन. राजाशी म्हणे तव मातेने चित्ते हेतू वरेला. तरी महाराज उत्तम चिठी शीघ्र चलावे तेचे भेटी. राव ऐकोने कर्णपुटी अवश्य म्हणे येतो की. भवंडे दोर देत सेवका हाती. आपण निघे सर्वज्ञ मूर्ती. सहज चाले सदना प्रती जाता आनंदे करून या. राये करुणी आणिले लग्न तेव्हा गेला होता दर्शन. तयाशी लोटले बहुत दिन म्हणे आजे सुदिन उगवला. मजाजे वत्सा ते माऊली कोणेकडून पानावली. तरी आजी भाग्य सावली सकळ पूर्ण झालीशी. ऐसा आनंदोस्तव चित्ती मानुनी जातसे नृपती. सहज चाली सदनापती जाऊन या पोचला. तवती दारा उपरी वरी येता पाहिले कृष्णा घरी. खाली उतरणे शेण गुहारी पाते झाली वेल्लाळी. शेण सदनाचे धरुणे द्वार उभी राहिली ती सुकुमार. तो परिचारिका कृष्णागार घेऊन या पोचली. परे हस्त संकेते राया प्रतिधावे सदनाते. आपुल्या घरी दासी जात भेट करुणी उभयता. एरेकडे कृष्णागर चाली चालता गेला समोर. जाताची करे नमस्कार सापंत माता म्हणून. परी तो बाळा मदन बाळी वेष्टली होती कामानळी. चित्तदरे काजळे अज्ञानपणे मिरवतसे. सुते केला नमस्कार परी तीन वदयावर. ते पाहुण्या कृष्णागर मना माझी चाकाटला. परी निकट झाल्या त्या वास. एरी जाऊने दर्यास्तास म्हणे माझे तुष्ट मानस. कामानळे विजवी का राया तव स्वरूप अर्क कांत. द्रवते झाले कामानळात तर चिते विण जाळो पात.
शांत करी महाराजा. ऐशा ऐकता तेच वचन, राव कोपे क्रोधे करुण, म्हणे शिवनी राशी कानन. सावजा परिकाय तू प्रत्यक्ष माझे सापंत माता, कुडी बुद्धी वर्षी चित्ता. आत्रिया कृत्या कोण त्राता, तुते होईल पुढारा. श्री जाती अमंगळा, दुर्गम सरिता परम चांडाळा. नेने अनर्थास भंडाळा, जगा माझी वाढविती. ऐशे म्हणून कृष्णागर, सोडून चाळला पुला पदर. सदना येऊन खेळावर, तैसाचे पुन्हा वही वाटला. एकीकडे भुजावंती, सुतायशे समजला चित्ती. परम भयाचे व्याप्ती, दाशी लागी पाचारी. म्हणे बाई ओ झाले विघ्न, प्रेम भयानक घेईल प्राण. तो परपुरुष नव्हता सापंत नंदन, आर्त ओंगळ झाला गे. तरी हा झाला वृत्तांत, आतरायाशी करील श्रुत. श्रुत झाल्या प्राणघात, मिरवेल सखे मम देही. तरी आता विष घेऊन, द्यावा वाटतो आपुला प्राण. प्राण हरल्या सकळ कल्याण, मज प्रती वाट तशी. विपरीताशी विपरीत करणे, गुप्त राहील सकळ जनी. नातरी वाचल्या विटंबनी, नाना क्लेशा भोगावे. तरी यातची सार गोष्टीत, मिरवावे मृत्यू वाटी. नातरी वाचल्या राव शेवटी, विटोंबोनी मारी लगीन. मारिल्याशी सर्व लोकात, बाई गे होईल अपकीर्त. म्हणतील रांड परम कुजात, भ्रष्ट बुद्धी पापिनी. असो ऐसा दुर्घट विचार, ओढवला तरी सारात सार. गुप्त प्रकरणी प्राणावर, उधार व्हावे आपणची. ऐशी तिथे बोलता युवती, सखी देईल उत्तरा प्रती. ते पुढले अध्याय भक्तिसार ग्रंथी, श्रवण करा श्रोते हो. तरी हा ग्रंथ भक्तिसार, तुम्हीच वदविता मनोहर. निमित्त मात्र धुंडी कुमर, मालून हरीचा मिरवतसे. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, समंत गोर्षिकावे किमियागार. सदा परिसोत भाविक चतुर, त्रिशती अध्याय गूढ. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.